इसका नाम वातापी। हाँ, किसका किसका नाम? वातापी राक्षस का नाम। राक्षस का नाम इसका नाम वातापी। पहले बदामी नहीं था, वातापी। हाँ किसने लोग आते ना उसको खाता था वो वातापी राक्षस। हाँ उसके वजह से उसको क्या किया, वातापी जीर्ण हुआ। हाँ वातापी वातापी जीर्ण अगस्त्य भाव। मुनि हाँ उसको कहा गई हाँ वातापी जीर्ण भाव हाँ। है। उसके वजह से पानी का नाम अगस्त्य तीर्थ बोलते हैं। अगस्त्य तीर्थ। हाँ, ये पानी का नाम है अगस्त्य तीर्थ, अगस्त्य लेक। ओके। हाँ, इसका नाम क्यों बादामी रखा, स्टोन कलर बादामी है ना, हाँ अच्छा अच्छा उसकी अच्छा, वजह से ये गांव का नाम बादामी रखा। इसलिए बादामी रखा। हाँ। ओके 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 ओके। पूरा चालुक्य ने बनाया। हाँ चलो, पूरा पूरा बादामी चालुक्य ने बना। 6th सेंचुरी में। हाँ 6th सेंचुरी में बनाया, अभी 21 सेंचुरी चल रही है। हाँ जयसिम्हा किंग चालुक्य वही बना, क्या नाम? जयसिम्हा किंग चालुक्य। जय सिंह। हाँ, किंग सेकंड चालुक्य। इमडी पुलकेशी। ओके ओके ओके। सेकंड पुलकेशी सेकंड ने किया ना। हाँ पुलकेशी हाँ, सेकंड ने सेकंड आके इधर तक अफगानिस्तान उधर किया, अभी इधर तक उधर। और नाम बताओ आपका? मेरा नाम दर्शन सिंह है, 8th किस- क्लास। 8th क्लास। हाँ। ओके। वो रिक्षावाला। हाँ, आता आम्ही ही सगळी मंदिरं बघत असताना आम्हाला एक बारका मुलगा भेटला, दर्शन सिंह त्याचं नाव आहे। तर तो आम्हाला बोलला की इकडे वरती जरा ट्रेक आहे, ट्रेक करत गेल्यावर एक मंदिर आहे, तर ते मंदिर तुम्हाला बघायचं आहे का, आम्ही माहिती वगैरे देतो म्हणून। मग त्याला आम्ही सोबत घेऊन आलो आहे। हा बघा तो घेऊन चाललाय। कहाँ पे घूम के जाएंगे? कुछ भी नहीं है, हमारे को मालूम। हाँ, क्योंकि उतना बहुत ज्यादा होता है ना वो। आम्हाला माहिती पण देतोय तो। वरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात 42 मूर्ती आहेत, जाएगा तो हमें टाइम तर लगेगा। त्यासाठीच चाललोय आता ट्रेक करत। बंद होने तक रहते हैं। वो रहता है ना। कितने टाइम में आ जाएंगे हम? 1 घंटे से पहले आ जाएंगे। आराम बैठेंगे। बैठेंगे आराम से चलो। और यहाँ पे कौन सा वो मंदिर है, और एक भैया वो उस टाइप देवी का है जो क्या है ना किधर। चल चल के हम जाते हैं वो उधर से। 4-5 किलोमीटर नहीं है क्या वो रोड से, वहाँ वो से। ऐसा चलने का। हाँ, चल। महाकूट, महाकूट। हाँ महाकूट। मंदिर है। हाँ महाकूट मंदिर ना, हाँ, शिव मंदिर है। शिव मंदिर है क्या? हाँ, वो आगे शिव मंदिर है। शिवा टेम्पल जाओ। शिवा टेम्पल। महाकूट है ना। पहले कितना तुम महाकूट जाओ, महाकूट जाके शिव मंदिर आएगी। कहाँ पे शिव मंदिर है? वहीं पे। हाँ वही पे। बस। वहाँ वही रोड है। रोड से जाएंगे, महाकूट जाएंगे, और पहले उसके बनशंकरी जाओ। बनशंकरी किया ना, बनशंकरी किया। बनशंकरी रोड में ही इधर कूद के महाकूटा किया। मंदिर आगे पटदकल आईवाले। हाँ हाँ हाँ। उसके बाद क्या करूँगा, ये होने के बाद, महाकूट होने के बाद पट्टादकल जाएंगे, पट्टादकल देखेंगे, और उसके बाद कल उसको बोलते हैं क्या, सिदल। लय जंगलातून घेऊन चालला या। काटे आहेत सगळे, काटेरी झाड आहेत आणि त्या झाडातून घेऊन चाललाय आम्हाला। कदाचित इकडे कोण आलं पण नसेल किंवा येत असतील ज्यांना माहीत असेल। आम्हाला तर माहीत नव्हतं हे मंदिर, पण आता हा घेऊन चाललाय। ओके चला। इंटरेस्ट है। लहान मुलगा आहे खूप। आता सुट्टी पडले म्हणून गाईडचं काम करतोय। आता मी 2 दिवस इथे राहतोय, तर इथे कोणीच एवढं चांगलं हिंदी भेटणारं आम्हाला भेटलं नव्हतं, बोलणारं हिंदी बोलणारं आम्हाला भेटलं नव्हतं। तो हा बोलतोय, इंग्लिश मीडियमला आहे। इंग्लिश भी बना है अच्छा। हाँ? ज़्यादा था या कम आता है? जिंदगी में क्या बनने का मकसद है? नेम? दर्शन सिंह।
दर्शन सिंह. बोल के हाँ दर्शन सिंह आहे. तो आप मूल के यहाँ के नहीं हुए? त्याला डॉक्टर व्हायचं आहे राजस्थान ना. आणि तो बोलतोय MBBS होणार. आणि MBBS झाल्यानंतर पापा क्या करते? जी गरीब लोक माझ्याकडे येणार त्यांच्याकडून मी पैसे घेणार नाही. खरंच खूप चांगले विचार आहेत त्याचे, मानलं पाहिजे. 8वीला आहे फक्त, MBBS व्हायचं आहे आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडून पैसे नाही घेणार तो. काय बचपन से इधर ही हो क्या? गाव कुठलं दादा? राजस्थान से बोलते राजस्थान. महाराणा महाराणा प्रताप. सर. महाराणा प्रताप सिंह. तो आपको यहाँ पे सिलेबस में चालुक्य के बारे में कुछ है क्या? और आता तो दर्शन सिंह आहे, आपल्याला तिकडून खालून एकदम खालून घेऊन आलाय. खालून इथून चढत 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 आता वरती आलो इकडे. खूप सुंदर आहे जागा. इथे वरती चढल्यावर आपल्याला हे बारकं मंदिर बघायला मिळतं. ॲक्च्युली आतमध्ये देव नाही आहे, पण मंदिर आहे फक्त दगडाचं पूर्ण. इसके क्या मालूम है? आणि इकडं वरती गेलं ना तर दगडात कोरलेल्या सगळ्या मूर्त्या आहेत. तुझा आम्ही इथे एक शिलालेख आहे. इधर सही है. खूप सुंदर जागा आहे ही. वरती दगड आहे आणि आतमध्ये झोपायला पण आहे. इथं झोपू पण शकतो, रात्री स्टे पण करू शकतो. पण इकडचा अंदाज नाही, कुठला प्राणी वगैरे येईल सांगू शकत नाही. आणि या दगडाखाली एवढा गारवा आहे ना, जबरदस्त. गरमी पण लागत नाही, मस्त आहे. आणि ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत, जो चालुक्य राजा होता त्या काळच्या सगळ्या आहेत. 6वे शतक. आणि हा सगळा पाठीमागे डोंगर रांग आहेत. इकडे वरती एक मंदिर आहे, ते बघूया आपण. थांबा. शंकराची पिंडी आहे इथे आतमध्ये. सुंदर. आम्ही ॲक्च्युली ही जी मंदिरं आहेत, आत्ता जी आपण खाली मंदिरं बघितली, ती मंदिरं बघूनच आम्ही आता रूमवर जाणार होतो. पण दर्शन सिंह, तो बारका मुलगा भेटला. तो बोलतो मी तुम्हाला
हे सगळे वरचे जी 42 मूर्त्या आपण ज्या बघितल्या आता कोरीव काम सगळ्या त्या दाखवतो, म्हणून म्हटलं चला जाऊया. आणि बघितलं वाया नाही गेलं, खूप सुंदर आहे. तुम्ही जरी इकडे बदामीला आलात तर इथे नक्की भेट द्या, खूप सुंदर आहे. थोडं चालावं लागेल, थोडं ट्रेकिंग आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. तर चला निघूया, आता खाली निघालो आम्ही.